नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चालू आहे कार्तिक महिना, चालू होती काल पौर्णिमा, आजही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण आजही पौर्णिमा धरतो किंवा कार्तिक मास हाच एक सुंदर मास आहे। कार्तिक मासामध्ये गंगेला दीपदान करावं, गंगा नदीचं स्नान करावं हे आपल्याला सांगितलं जातं किंवा आपल्या अध्यात्मामध्ये हे आहे की गंगा स्नान हे पवित्र स्नान केलं जातं त्यात कार्तिक महिन्यामध्ये। पण आपल्याला प्रत्येकाला जाणं शक्य नाहीये, प्रत्येकाला गंगा स्नान करणं शक्य नाहीये। आपण कुठेतरी बाटलीत आलेली गंगा आपल्या पाण्यात घेतो आणि गंगा स्नान झालं म्हणतो, पण त्याच्यापेक्षा सुद्धा वेगळं आपण गंगा स्नान करू शकतो। हे तुम्हाला माहित आहे का? तर हे माहित नाहीये तर आज माहित करून घ्या। सगळ्यांनी पाणी प्या, वॉशरूमला जाऊन यायचं असलं तर जाऊन या आणि नंतर माझा व्हिडिओ स्टार्ट करा। हा व्हिडिओ तुम्हाला मेडिटेशन करणार आहे की तुम्हाला व्हिज्युअलाइज कसं करायचं हेही मी याच्यातनं शिकवणार आहे की तुम्हाला 520च्या राजाला, तुम्हाला बॉटलला, तुम्हाला प्रत्येक ब्रेसलेटला काय व्हिज्युअलाइज करा मी सांगत असते ते पण ह्याच्यातनं तुम्हाला कळणार आहे। आणि कार्तिक महिन्यातलं गंगा स्नान तुम्ही माझ्याबरोबर करून येणार आहात असा सुंदरसा हा व्हिडिओ आहे। तर आपले हातपाय धुवा, वॉशरूमला जाऊन या आणि मग व्हिडिओ चालू करा आणि शेवटपर्यंत जरूर बघा। ज्याचं मधनं ध्यान तुटेल, काय होईल त्याच्या नशिबात नाहीये समजा, जेवढं समजेल तेवढं करा, राहिलेलं सोडून द्या। छान छान कमेंट करा। व्हिडिओच्या शेवटी मी टाटा बाय बाय करणार नाहीये कारण आपण मेडिटेशन मध्ये असणार आहे, तर शेवट टाटा बाय बाय नाही करणार म्हणून आत्ताच सांगते। व्हिडिओ आवडला तर खूप साऱ्या छान छान कमेंट करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि खूप 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 लाईक करा। तर चला आपण मेडिटेशनला सुरुवात करूया। तुम्हाला ज्यावेळी या कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही कधीही जरी हा व्हिडिओ लावला तरी तुम्हाला तेवढंच पुण्य मिळणार आहे जेवढं आज मिळणार आहे तेवढं। तर कार्तिक अख्खा महिना हा व्हिडिओ माझा चार्जेबल राहणार आहे, म्हणजे ज्याला मी चार्ज करून तुम्हाला देत आहे तर तो तसा चार्ज राहणार आहे। व्हिडिओ ऐकायला सुरुवात करायच्या आधी थोडंसं ग्लासमध्ये पाणी घ्या आपल्या जवळ, त्याच्यामध्ये एक वेलची घाला, एक हिरवी वेलची त्या पाण्यामध्ये घाला, उदबत्ती, मेणबत्ती, मनी कॅन्डल काय जे तुमच्या जवळ असेल ते थोडंसं प्रज्वलित करा आणि मग बसा। तर मी पण 7 चक्र कॅन्डल लावून मग सुरुवात करत आहे। तर सुरुवात करायला आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण या सगळ्याच्या साक्षीनं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे किंवा आपल्याला गंगा स्नान करायचं आहे। कार्तिक महिन्यातलं जे पुण्य आहे ते आपल्याला घर बसल्या कमवायचं आहे कारण गंगेला जाणं हे आपल्या प्रत्येकाला वेळेनुसार, पैशानुसार, कशानुसार जमत नाही आणि ते सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये। म्हणून आपण हा छोटासा प्रयोग करत आहोत। कसा वाटेल हे मला नंतर सांगायचं आहे। तर चला, शक्यतो सगळ्यांनी आपले डोळे बंद ठेवा। डोळे जर बंद ठेवले तर तुम्ही हे छानपैकी व्हिज्युअलाइज करू शकाल, तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही। आपली मुलं बाळ कुणी आपल्याला डिस्टर्ब करत असेल तर सगळ्यांना पुढे बसवा आणि सांगा मावशीनं डोळे उघडेपर्यंत कुणीही डोळे उघडायचे नाहीयेत म्हणून। त्यांनाही काय कळायचंय ते त्यातलं कळू दे आणि तुम्हाला तर कळेलच कळेल। तर चला, जेवढं तुम्हाला शांत वातावरण ठेवता येईल तुमच्यापाशी तेवढं ठेवा। शांत जे तुम्ही उदबत्ती लावली असेल, तुम्ही मेणबत्ती लावली असेल तर त्याचा वास घ्यायला सुरुवात करा, म्हणजे डोकं शांत व्हायला सुरुवात होतं। शून्य विचारात गेल्याशिवाय तुम्ही माझ्याबरोबर गंगा स्नानला येऊ शकत नाही। तर चला सुरुवात करा। सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या, श्वास वरती घ्या आणि हळू 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 सोडा माझ्याबरोबर। श्वास घ्या आणि श्वास हळू 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 खाली सोडा। जोवर तुमचं मन एकाग्र होत नाहीये, जोवर तुमचा श्वास येतोय जातोय हे तुमचं पूर्ण लक्ष कंट्रोल होत नाहीये, तोवर 5 लागो 10 लागो तेवढे श्वास तुम्ही घ्या, म्हणजे तुमचं डोकं पूर्ण शून्य विचारात जाईल आणि तुम्ही माझ्याबरोबर गंगा सफरीला चला। तर चला आता आपण सगळेजण जाऊया कार्तिक महिन्याचं गंगा स्नान करण्यासाठी।
कोणीही डोळे उघडायचे नाहीयेत. मी जे बोलतीये त्याचं इमॅजिन करायचं आहे, त्याचा चित्रपट पुढे आणायचा आहे. मी जे जे सांगतेय ते ते माझ्या बरोबर करायचं आहे. पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण विश्वासानं मी तुम्हाला गंगा स्नान करून आणत आहे. तर चला माझ्या बरोबर कार्तिक महिन्यातलं गंगा स्नान करायला. एक छानशी स्माईल आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि मग माझा व्हिडिओ पुढं ऐका. मी जे जे बोलत आहे ते बोला. आपण सगळेजण आपापल्या घरातून निघून आपण गंगाच्या घाटावर आलेलो आहोत. गंगा नदीच्या घाटावर आपण सगळेजण माझ्या बरोबर आलेला आहात. मी तुमच्या बरोबर आहे. गंगा नदीची सुंदरपैकी आरती चालू आहे. जे तुम्ही यूट्यूबला बघता, टीव्हीत बघता, त्याचप्रमाणे गंगा नदीवर गंगा नदीची मोठी दीपदान घेऊन, दीपस्तंभ घेऊन हातामध्ये आरती चालू आहे. त्या आरतीचा आनंद घ्या. डोळे मिटून त्या आरतीचा आनंद घ्या. सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा की खूप सारे लोक मोठ्या आरत्या घेऊन गंगेला आरती करत आहेत. सुंदर वातावरणामध्ये त्या वातींचा वास सुटलेला आहे. त्या तुपाच्या वातींचा वास तुमच्यापर्यंत पोचत आहे आणि माझ्याबरोबर गंगाच्या काठी उभं राहून तुम्ही हे सगळे जण अनुभव घेत आहात. चेहऱ्यावर एक स्माईल कायम ठेवा आणि ईश्वराचे आभार माना की मी इथपर्यंत पोहोचली आहे किंवा मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तुम्ही हात जोडून नमन करत आहात गंगा मातेला, परमेश्वराला. हे परमेश्वरा, मला तू इथपर्यंत आणलंस, मला गंगा स्नान, गंगा नदी किंवा ही आरती बघायला मिळाली, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आपण सगळे माझ्याबरोबर, तुम्ही ज्या कोणी इथपर्यंत प्रवास केला आहे तर त्या सगळ्यांनी आता माझ्याबरोबर गंगा नदीच्या मोठ्या होडीमध्ये आपण सर्वजण छोटीशी आशाचा परिवारातल्या ज्या स्त्रिया, जे पुरुष, जे कुणी मुलं मुली माझ्याबरोबर आहेत, तर आपण आता एका होडीमध्ये बसत आहोत. कुणाला होडीमध्ये बसायला भीती वाटतेय, कुणाला आनंद वाटतोय, पण आपल्या चेहऱ्यावरची स्माईल जाऊ नाही द्यायची, एवढं लक्षात ठेवा. गोड गोड स्माईल करत करत माझ्याबरोबर सगळेजण होडीमध्ये बसलेले आहात. आता आपली होडी चालू होत आहे आणि त्या आरतीचा, त्या दिव्यांचा, सगळ्याचा आनंद आपण डोळ्यानं घेत आहोत. आपण सगळेजण खूप आनंदी आहोत. का तर आपण गंगा स्नान करणार आहोत. आपण त्या होडीतनं एक पूर्ण चक्कर काढून आपण आपल्या तटावर परत येणार आहोत गंगा स्नान करण्यासाठी. पण त्याआधी गंगेची शोभा, गंगेत पडणारे ती दिव्याची प्रतिबिंब, ही सगळी आपल्याला आनंद देत आहेत, एक मनशांती देत आहेत आणि खूप खूप आनंद देत आहेत की आपले निगेटिव्ह विचार सगळे त्या पाण्यात निघून जात आहेत. आपण सगळेजण माझ्याबरोबर पुन्हा गंगेच्या घाटावर आलेलो आहोत. सगळेजण आपण होडीतनं उतरलो आणि गंगा स्नानासाठी आता आपण सज्ज आहोत. पण त्याआधी गंगा मातेला वंदन करा, नमस्कार करा, नतमस्तक व्हा आणि तिला सांगा, हे माते, मी तुझ्याकडं, गंगा माते, मी तुझ्याकडं आलो आहे, तुझ्याकडं आले आहे तुझं पवित्र स्नान करण्यासाठी, माझ्यातले दुर्गुण सोडून देण्यासाठी आणि माझ्यामध्ये सद्गुणाचा वास होण्यासाठी. 2 मिनिटं तसंच नतमस्तक उभं राहून तुमच्यातले जे वाईट गुण आहेत ते सगळे आठवा. तुमच्यातला आळस, तुमच्यातला राग, तुमच्यातलं व्यसन, तुमच्यातला अजून काही जे काही तुमच्यात वाईट गुण आहेत, खोटं बोलणं, हे सगळे गुण आपण आपल्या शरीरातनं एक काळ्या धुरामार्फत, तुमच्या पायाकडून एक काळा धूर येत आहे आणि त्या धुरामार्फत आपण हे सगळे वाईट गुण गंगा मातेला अर्पण केले आहे. आणि आता आपण एक स्वच्छ, पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आता आपण जाणवायचा आहे. आपल्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा आता गंगा मातेपाशी निघून गेलेली आहे. पण आपण सगळेजण, मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आहे आणि आपण
गंगाच्या तटावर उभं आहोत. मस्तपैकी पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश हा गंगा नदीमध्ये पण पडलेला आहे आणि आता आपल्याला त्या दुधी रंगाचा चंद्र आपल्या मस्तकावर, आपल्या क्राउन चक्रावर आला आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. तर डोळे शांत, चेहऱ्यावर स्माईल, प्रत्येकाच्या डोक्यावर चंद्र इमॅजिन करायचा आहे. चंद्राचा शीतल प्रकाश, चंद्राचं सुंदर प्रकाश हा तुम्हाला तुमचं सगळं शरीर स्वच्छ करत आहे, मन स्वच्छ करत आहे, ओरा स्वच्छ करत आहे. आजपर्यंत जी वाईट कृत्य घडून गेली आपल्या हातनं, पाप घडून गेलं आपल्या हातनं, तर चंद्र हा संपूर्ण तुमच्या शरीर पायापर्यंत तेजपुंज करत आहे. आणि तुम्ही आता एक पवित्र आत्मा झालेला आहात. तर आता आपण गंगा स्नानासाठी पवित्र आहोत. ज्यावेळी तुम्हाला जाणवेल आपल्या डोक्यावरचा चंद्र आता हलला आहे, आपण एका प्रकाशाच्या ओऱ्यामध्ये आलो आहोत. त्या चंद्राच्या प्रकाशाने आपल्याला गोल ओऱ्यामध्ये घेतलेला आहे. आपला ओरा क्लीन झाला आहे. आता आपण नदीमध्ये उतरायला तयार आहोत. तर सगळ्यांनी उजवं पाऊल टाकून गंगेला नमस्कार करत करत त्याच्यामध्ये पहिलं पाऊल टाका. गंगा नदीचं पाणी गारगार आहे. सगळ्यांच्या पायाला जाणवत आहे तो गारवा, पण त्यात एक आपुलकी आहे आईच्या प्रेमाची, आपुलकी आहे गंगा मातेच्या प्रेमाची की तिने आपल्यातले सगळे वाईट दुर्गुण काढून टाकलेले आहे. सगळेजण आपण दोन्ही पावलं घेऊन पाण्यामध्ये उतरलेलो आहोत आणि आता आपण गंगा नदीची पूजा करणार आहोत. तर गंगा नदी अपवित्र आपल्याला करायची नाही, त्यामुळं मी जी पूजा करते तर माझ्या हाताला हात हे सगळ्यांनी लावलेले आहेत. तर मी गंगा नदीला थोडंसं हळदी कुंकू, अक्षदा आणि माशांसाठी 4 बत्तासे गंगा नदीला प्रसाद म्हणून अर्पण केलेले आहे. आता एका छानशा द्रोणामध्ये मी वात पेटवून गंगेला दीपदान करत आहे आणि तुम्ही सगळेजण माझ्या हाताला हात लावत आहात. किती सुंदर वाटते, किती मन शांत होतंय त्या दिव्याकडे बघून. दिवा पाण्यामध्ये निघाला आहे, पण तुम्ही सगळेजण त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघून आनंदी होत आहात, प्रसन्न होत आहात. मनातले वाईट विचार सोडून सगळे देऊन तुम्ही एक स्वच्छ आत्मा आहात आणि आपला दिवा गंगा मातेच्या भोवती, गंगा मातेच्या पोटामध्ये निघालेला आहे. त्याच प्रकारे गंगा मातेची ओटी भरायची असते, तर आपल्याला पाण्याचं पल्यूशन करायचं नाही, म्हणून आपण एक स्वच्छ छानशी फुलांची हिरवी साडी, त्याच्यावर हिरवा ब्लाउज पीस, त्याच्यावर नारळ, त्याच्यावर ओटीचं सामान, बांगड्या, सगळे आपले 16 शृंगारचं सामान सगळं माझ्या हातात आहे आणि मी नुसती गंगा नदीला ती ओटी दाखवत आहे आणि ती ओटी आपण वरती गेल्यावर तटावर बसलेल्या कोणत्याही गरीब स्त्रीला देऊन टाकायची आहे, तिला गंगेचं रूप मानून. गंगेमध्ये हे सगळं आपल्याला सोडायचं नाही, कारण आपल्याला पाणी पलूष करायचं नाही. तर चला सगळ्यांनी माझ्या हाताला हात लावा आणि आपण गंगा मातेची ओटी भरूया. या कार्तिक महिन्याच्या, पवित्र महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी आपण गंगा स्नान करत आहोत. यासारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही. तुम्हाला दिसत आहे का, मोठी गंगा नदी तुमच्या समोरनं वाहत आहे. दिव्याचे प्रकाश सगळीकडे आहेत आणि चंद्राचा प्रकाश हा पाण्यामध्ये दिसत आहे. या शीतल गार प्रकाश, गार पाण्यामध्ये तुम्ही खूप आनंदी होत आहात. तर आता वेळ आली आहे सगळ्यात पहिली डुबकी मारायची गंगा मातेमध्ये, गंगा नदीमध्ये. तर आता तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकानं हात जोडा. गंगा नदीमध्ये आपले पाय बुडलेले आहेत, पायांना खूप गारगार लागत आहे पाणी आणि आता आपण गंगेतली पहिली डुबकी मारायला सुरुवात करायची आहे. ती म्हणजे गंगा नदीची माफी मागून, ती म्हणजे स्वतःच्या आत्म्याची माफी मागून, ती म्हणजे युनिवर्सची माफी मागून, ज्यांना आजपर्यंत आपण दुखवलं त्यांची माफी मागून.
तर या सगळ्या प्रकारची माफी तुम्ही स्वतःच्या मनात मागू शकता की हे परमेश्वरा, मी आजपर्यंत ज्यांना दुखवलं त्यासाठी मला माफ कर. हे परमेश्वरा, आजपर्यंत मी ही वाईट कामं केली त्यासाठी मला माफ कर. हे परमेश्वरा, मला चांगली शक्ती दे, बुद्धी दे आणि माझ्यातल्या वाईट आत्म्याचा, वाईट सवयींचा संपूर्ण या डुबकी सरशी निघून जाऊ दे. या सगळ्यांनी आपण प्रार्थना केली आहे आणि आता आपण हात जोडून आपलं मस्तक खाली टेकवून गंगेमध्ये हळू हळू आपण डुबकी घेत आहोत. संपूर्ण मस्तक, संपूर्ण आपली डुबकी ही पाण्यामध्ये गेली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नाक धरायचं असेल तर तुम्ही नाक धरू शकता, पाण्याची ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी, आणि ज्यांना नसेल त्यांनी हात जोडून सरळ डुबकी पाण्यामध्ये मारू शकता आणि बोलू शकता तोंडानं, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. 3 वेळा मनात हर हर गंगे म्हणून झालं किंवा मोठ्यांदा हर हर गंगे म्हणून झाल्यावर आपण ती डुबकी पास करून वरती यायचं आहे. त्यावेळी म्हणायचं आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही झाली आपली पहिली डुबकी. सगळे जर इथपर्यंत माझ्याबरोबर इमॅजिन करत असाल तर पुढच्या पण सफरीला चला. ज्यांचं इमॅजिन तुटलं असेल त्यांनी परत एकदा प्रयत्न करा. आता आपल्याला दुसरी डुबकी घ्यायची आहे. ती म्हणजे आता आपण आपल्यातलं सगळे वाईट गुण काढून टाकले आहेत. आता आपल्याला काय हवं आहे जीवनामध्ये, तुम्हाला काय हवं आहे त्यासाठी परत एकदा परमेश्वराची प्रार्थना करा. मातेला वंदन करा, गंगा मातेला, आणि परत एकदा हात जोडा आणि सांगा, हे ईश्वरा, हे गंगा माता, मला अखंड सौभाग्य लाभू दे. माझ्या घरातल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे. माझी मुलं बाळं चांगली शिकू देत, व्यवस्थित नोकरी लागू देत. ज्या अडचणी आहेत तुमच्या कुटुंबामध्ये त्या सर्व अडचणी दूर होऊ देत. हे म्हणून ती प्रार्थना तुमची पूर्ण झाल्यावर पुन्हा दुसरी डुबकी मारायची आहे. त्याच गंगा नदीमध्ये, त्याच गारगार पाण्यामध्ये, आणि त्याच पद्धतीनं परत 3 वेळा म्हणायचं आहे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. आपली डुबकी पूर्ण झाल्यावर वरती या आणि परत 3 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा. आपल्या गंगा नदीला 2 डुबक्या मारून झालेल्या आहेत. कुणाला जाणवत आहे माझ्याबरोबर हा सफर, माझ्याबरोबरची यात्रा तुमची संपूर्ण होत आहे, त्यांनी पुढच्या डुबकीला पण तयार राहा. आपल्या चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका. विसरला असलात तर परत हसा, डोळे उघडू नका. तिसरी आणि शेवटची आपल्याला आता डुबकी मारायची आहे. ती म्हणजे आपला धंदा, व्यवसाय, व्यापार, पैसा, उन्नती सगळ्यासाठी. तर पुन्हा एकदा विनंती करा, देवांचा देव महादेव, त्यांच्या डोक्यावर असणारी ही गंगा माता, वरती दिसणारा चंद्र, या सगळ्यांना स्मरण करा, या सगळ्यांना विनवणी करा आणि सांगा, हे परमेश्वरा, मला पैशाची अडचण कधीही येऊ देऊ नको. माझा धंदा, व्यापार, नोकरी जे काही आहे ते दिवसेंदिवस 4 गुणा प्रगती करत करत माझ्याकडं खूप सारा पैसा येऊ दे. माझी आर्थिक उन्नती होऊ दे, माझी बौद्धिक उन्नती होऊ दे, आणि कमी पैसा खर्च करून जास्त पैसा कसा टिकवायचा याकडं मला मार्गदर्शन करा. या गोष्टी माझ्या हातनं घडू दे आणि जो पैसा मला मिळेल त्यातला थोडाफार पैसा मी गोरगरिबांसाठी किंवा जी देवस्थानं असतात त्यासाठी खर्च करू शकेल एवढा पैसा माझ्याकडे येऊ दे. मला चांगली बुद्धी दे, मला चांगली बुद्धी दे, मला चांगली बुद्धी दे. 3 वेळा सगळ्यांनी म्हणा. आणि आता तुम्ही एक सर्वजण जी माझ्याबरोबर या सफरीला इथपर्यंत पोचली आहात, तुम्ही एक सुंदर आत्मा आहात, एक पवित्र आत्मा आहात. तर आपण जेवढे जण आहोत त्यांनी एकमेकाच्या आत्म्याला आहोतीतनंच मनोमन वंदन करा. जे माझ्याबरोबर या सफरीला इथपर्यंत आले त्या सर्व पुण्यात्म्यांना मी प्रणाम करत आहे.
आणि तिसरी डुबकी मारा. आता तुम्ही पूर्ण शुद्ध पवित्र आहात. आता गंगा नदी तुमचे वाईट गुण घेऊन तुम्हाला चांगले गुण देण्यासाठी आहे. त्यामध्ये तुमचं आरोग्य मागा, पैसा मागा, जे तुमच्या मनात येत असेल. माझ्यासारखं नाही तर तुमच्या मनात जे येत असेल ते बोला. आणि शेवटची डुबकी मारा आणि गार पाण्यामध्ये संपूर्ण आपल्या शरीराला, डोक्याला गंगेची डुबकी मारा. ज्याला नाक धरायचे त्यांनी नाक धरा, ज्यांना हात जोडायचे त्यांनी हात जोडा. 3 वेळा म्हणा हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. बाहेर या, 3 वेळा बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता ओंजळीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि वरती जो सुंदर चंद्र तुम्हाला दिसत आहे त्याला अर्थ द्या. त्याला पाणी घाला, ओंजळीनं नमस्कार करा आणि सगळ्यांनी गंगेला परत एकदा नमस्कार करा. परत एकदा आभार माना, परत एकदा आभार माना की जे तुम्हाला आज मिळालं. डोळे तसेच बंद ठेवा, माझे फक्त उच्चार ऐका. मी व्हिडिओ बंद करत आहे. तुम्हाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. तर तुमच्या सगळ्यांना कसं वाटलं माझ्याबरोबर गंगा स्नान करून? जर कार्तिक महिन्यातल्या या पवित्र दिवशी, या पवित्र वेळी, पवित्र नदीमध्ये जर आपण आपले सगळे वाईट गुण घालवले, आपली आजारपणं घालवली, आपल्यासाठी आपण एक चांगला आत्मा बनून परत नवीन पद्धतीने जगायला सुरुवात केली आहे, तर तुम्ही तुमचे डोळे झाका. ज्यावेळी तुम्हाला वाटेल गंगा नदीपासून आपण आता आपल्या घरी यायचं आहे, त्यावेळी तुमचं इमॅजिन तुम्ही तोडा आणि हळूहळू हळू डोळे उघडून आपापल्या जगामध्ये, आपापल्या आयुष्यामध्ये परत या. जे काही जाणवलं असेल त्याच्या कमेंट्स मला नक्की करा. मी व्हिडिओ पास करतेय. तुम्हाचं जेव्हा मेडिटेशन तुटेल त्यावेळी तुम्ही या आणि कमेंट करा.